नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तसेच जो पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता कधी मिळणार आणि कापूस आणि सोयाबीन चे जे अनुदान आहे ते कधीपर्यंत मिळणार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। पहा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे तिन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत, पण अद्यापही जो चौथा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा, या योजनेचा चौथा हप्त्याची जी तारीख आहे ती तारीख जाहीर झालेली आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीखाची शक्यता म्हणजेच येण्याची शक्यता म्हणजेच तो हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आपल्या योजनेमध्ये काही प्रॉब्लेम असतील, म्हणजेच लँड सेडिंग नो असेल, आधार सेडिंग नो असेल, KYC पेंडिंग असेल तर करून घ्या। अत्यंत महत्त्वाची बातमी। तसेच आता आपण पाहणार आहोत की पीएम किसान योजना या योजनेचा जो हप्ता आहे तो 17 हप्ता तुम्हाला आला असेल तरच तुम्हाला 18वा सुद्धा हप्ता येणार आहे, आणि 18वा हप्ता आला नसेल तर तुमच्या जी योजना आहे त्या काहीतरी त्रुटी असेल, त्यामुळे तुम्हाला जे 2000 रुपये आहेत पीएम किसान योजनेचे मिळत नाहीत। लँड सेडिंग नो असेल, आधार सेडिंग नो असेल किंवा KYC पेंडिंग असेल तर लवकरात लवकर हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर पीएम किसान योजना या योजनेचा 18वा हप्ता तुम्हाला मिळून जाईल। कारण की जर तुमच्या याच्यामध्ये काही जर त्रुटी असेल तर तुम्हाला ते होणार नाही। तसेच आपण या स्क्रीनवर बघू शकता की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आल्याच्या नंतर कशा पद्धतीने तुम्ही त्याचं स्टेटस जे आहे ते चेक करू शकता। पहा, सुरुवातीलाच आपण मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यावा, आणि टाकून घेतल्याच्या नंतर सुरुवातीला मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्या नंतर इथं टाकून घ्यावा। तसेच कॅप्चा जो आहे ते कॅप्चा घ्या आणि गेट मोबाईल OTP येईल। OTP आल्याच्या नंतर OTP टाकून घ्या, आणि लवकरात लवकर OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक तुमचे कोणत्या बँकेमध्ये आले सर्व काही दाखवून जाईल, म्हणजे तुम्हाला तो हप्ता मिळालेला आहे असं गृहीत धरायचं। आणि कोणत्या बँकेमध्ये आले ते सर्व स्टेटस चेक तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने नमो शेतकरी योजना तसेच आता कापूस आणि सोयाबीन याचा अनुदानासाठी तुम्हाला जे फॉर्म आहे ते फॉर्म अगोदर कसे भरायचे पाहू, आणि नंतर कोणत्या दिवशी कापूस आणि सोयाबीन या दोन्हीचे जे पैसे आहेत मिळणार आहेत हे आहेत। कापूस आणि सोयाबीनाचे जे फॉर्म आहेत हे फॉर्म जे आहेत तुम्हाला भरून द्यायचे आहेत। आपल्या व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला हे फॉर्म मिळून जातील। पहा, हे जे फॉर्म आहे त्या फॉर्म कसा भरायचा, आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडा, तिथे लिहा, आणि तालुका जो आहे ते तालुका लिहिल्याच्या नंतर जो गाव आहे ते गावाचं नाव लिहिल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं पूर्ण नाव मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये लिहायचं आहे। तसेच पहिले नाव, मधले नाव, आडनाव अशा पद्धतीने दोन्ही लिहायचे, मराठीमधून इंग्लिशमधून। आधार नंबर इंग्रजीमधून लिहायचा आहे, शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर। आणि हा जो फॉर्म भरल्याच्या नंतर हा सर्व तुम्ही फॉर्म भरला, हा फॉर्म भरल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो हा आता प्रश्न पडत आहे की कोणाकडे द्यायचा, तर कृषी सहाय्यक म्हणजेच कृषी अधिकारी जो कोणी आहे तुमचा ते त्यांच्याकडे नेऊन, कृषी विभागाकडे नेऊन हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरून देण्याची कृपा करा। कारण की तुम्हाला जे कापूस आणि अनुदान आहे, कापूसाचं आणि सोयाबीनचं अनुदान 100% मिळणार आहे। हे जे अनुदान आहे हे अनुदान सप्टेंबर महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे, अशी बातमी मीडियाद्वारे मिळालेली आहे। ही होती महत्त्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर आताच करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।